नमस्कार, सध्या मी आहे गोळीबार मैदान रस्त्यावर आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाचं तुम्हाला लाईव्ह उदाहरण मी दाखवू शकतो। आता तुम्ही माझे कपडे बघू शकता। हे जे वारंवार होणारे रस्ते खराब खड्ड्यांमुळे जे रस्त्याची चाळण झालेली आहे, त्यात पाणी साचतं पावसाचं आणि त्यामुळे मोठमोठ्या गाड्यांचं जे पाणी उडतं त्याचा सामान्य नागरिकांना कशा प्रकारे त्रास होतो ते तुम्ही माझी हालत झालेली आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता। माझ्या बरोबर आता सध्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डची जी खड्डे विझवण्याची गाडी आहे ती सुद्धा इथं आहे। ते त्यांचं काम इथं करत होते। मी त्यांना हे प्रॉब्लेम दाखवलेला आहे। दादा, आता तुम्ही माझी तर हालत बघितली, बरोबर, काय काय सांगाल यावर? आता आम्ही आमच्या परीतून सर्व खड्डे मोजवण्याचं काम करत आहे। मात्र हे रस्त्याची जी चाळण झालेली आहे त्याला काय आहे? आता आम्हाला कसं आमच्या साहेब लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम करत आहे। तुम्ही काम करता दादा, पण आता माझे तर कपडे खराब झाले, मी ते बदलतो। मात्र आता कोण पडलं, लागलं, दुखलं, फेटल ऍक्सिडेंट झालं, त्याला तर आता मोठी जबाबदारी आहे ना। बरोबर आहे साहेब, तुम्ही म्हणताय ते, पण आम्ही आमच्या परीने सर्व आमची टीम खड्डे मोजण्यासाठी आपल्या बरोबर एक सजग नागरिक आहेत, आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया। दादा, तुम्ही बघितलं माझी हालत काय झालेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय? सामान्य नागरिक म्हणून आता कामाला जाणार आम्ही तर कामाला येतो, कामाला जाताना येतं रस्त्यामध्ये बघा तुम्ही, आता आमच्या घरीतून 15 किलोमीटर लांब आहे। आता तुमची जशी परिस्थिती झाली, 2 दिवसापूर्वी माझी परिस्थिती झाली होती। माझे दोन्ही खांद्याला त्या खड्ड्यामध्ये जाऊन हे दोन्ही खांदे मला डॉक्टरकडे जावं लागलं, तर 2 दिवस मी गोळ्या खातोय। आता मी तुमची परिस्थिती बघूनच थांबलो, त्यामुळे मला दिसलं समोर की तुमची हालत काय झालेली, तुम्ही विचार करू शकता। आता समोरच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचं ऑफिस आहे, त्याच्या समोरच दुरुस्ती चालली आणि ती दुरुस्तीचा प्रकार बघा तुम्ही, बघू शकता। तर दुरुस्ती मुरुम टाकलं तिथं, ते काय डांबर नाही टाकत, काय नाही टाकत, ते मुरुम टाकतं, ते मुरुम टाकायची, त्यांनी मुरुम त्याच्यावर प्रॉपर दुरुस्ती झाली पाहिजे या कामाची। ठीक आहे, मान्य आहे बा की पुणे शहरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतोय, पण पाऊस पडतो तर त्याच्यावरती आता सामान्य माणसाने काय ह्याच्यावरती काय करायचं? कामाला जायचं, याला पावसाआधी पण ह्याला उपाययोजना करू शकले असते ना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड? हो, करू शकलं असतं, पण आता त्यांच्या समोर, ठीक आहे, आपण पुणे त्यांच्या ऑफिसच्या समोर आहे, सर्व अधिकारी इथं बसते। याच्या पलीकडे तुम्ही तिकडं पुढे पलीकडं मटन मार्केट, शिवाजी मार्केटच्या इथं असतं तर आपण म्हणू शकलो असतो बा कोणाला दिसलं नाही, कोणी तक्रार केली नाही, पण समोर सर्व अधिकारी बसतात आणि समोर अधिकाऱ्यांच्या समोर जर अशी दुरुस्ती होत असेल, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचाच रस्ता चाळण झालेली आहे। हो, बरोबर आहे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे रस्ता चाळण झालेली आहे, ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांना सर्वांना त्रास होता। हा मुख्य रस्ता आहे, शहरामध्ये येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व एसटी याच रस्त्यावरून जातात। याच रस्त्यावरून जाणं असल्यामुळे इथं वाहनांची प्रचंड वर्दळ असते, प्रचंड प्रमाणात वर्दळ असते। याचं आता माझं आपलं घर जवळ आहे, तर पुणे बाहेरून येणाऱ्या लोकांना जर इथं काय झालं तर त्यांनी काय करायचं? त्यांनी तसंच जायचं का? मला असं वाटतं त्यासाठी त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचं जे हॉस्पिटल आहे ते उघडून ठेवले। हो, आता असंच म्हणावं लागेल की इथं त्यांनी समोर खड्डे पडलेले, ते खड्ड्यात पडायचं आणि समोर हॉस्पिटलला जायचं। म्हणजे बघा ना, माझी हालत बघा, अजून पण नागरिकांवर पाणी उडतंय, त्यांची चिखल उडतंय, पण हेच जर काय फेटल झालं, कुणाला लागलं, दुखापत झाली तर नुकसान तर त्याच्या घरच्यांचं आहे ना। हो, नक्कीच आहे। आता इथं पडल्याच्या नंतर आता माझा मेडिक्लेम आहे, इतर एखादा कोणी झोमॅटो डिलिव्हरी आला त्यांचा मेडिक्लेम नसतो, पडल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं? त्यांचं हाड मोडतं। आता मी तुम्हाला सांगतो का, मला हाडांचा माझा एक्सरे काढायला लागला, खांद्याचा दोन्ही, की बाबा काय झालंय मला, कारण की 2 दिवस झाले मला त्रास होतोय। मी तशी गाडी खड्ड्यात आपटली, इथेच मागच्या चौकामध्ये पलीकडच समोरच गोळीबार मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समोरच तिथेच झालं। तिथून मी इकडे फक्त स्वारगेटच्या दिशेने चाललो होतो, तर त्यावेळेस तुम्हाला बघून मी थांबलो की बाबा तुम्हाला काय लागलं हेच विचारायसाठी मी थांबलो। तर आता बघा तुम्ही, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डला आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार? काय आम्ही हेच आवाहन करू शकतो की बाबा रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थितरित्या करा, सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालू नका, एवढंच आम्ही म्हणू शकतो। आता याच्या पलीकडे काय म्हणणार आहे? तर हे होते सामान्य नागरिक, त्यांनी लाईव्ह मध्ये काय झालं, कसं ऍक्सिडेंट झालं, कसं पाणी उडलं, कसे कपडे खराब झाले ते बघून ते थांबले व त्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। आता मात्र हे बघायचं राहणार आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड बाकीचं सोडा, त्यांचे स्वतःचे रस्ता दुरुस्त, त्यांच्या ऑफिस समोरचा रस्ता दुरुस्त करून घेतो का नाही। न्यूज डॉट साठी मी झोएब शेख, पुणे।